पाहिलं तर सलमाननं मात्र येथे सागर हिंगे यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. परंतु हा गोलंदाज असा आहे, कमबॅक करणं या गोलंदाजाला माहिती आहे आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धाच्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती माध्यमातून केलं गेलेलं जबरदस्त नियोजन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं म्हणून दादा जरांगे पाटील हे व्यक्तिमत्व असं मित्रांनो, निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि निस्वार्थी व्यक्तिमत्वाने समाजासाठी केलेलं समाजकार्य आठवत मात्र येथे साई शेठ पोकळे यांनी एक सुंदर अशी स्पर्धा येथे मात्र सर्वांसाठी उभी केली आहे. महाराष्ट्र भूषण म्हणून देखील आता जरांगे पाटलांची ओळख झालेली आहे. जरांगे पाटील हे नाव जरी ऐकलं तरी संपूर्ण महाराष्ट्राला हलवून बॉल इथे उडवलाय, जबरदस्त फटका आणि हा बॉल मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या बॉल वरती आलाय षटकार. कवडा संघ चला तुमचा 12वा खेळाडू तुम्ही इकडे पाठवून द्या. तुम्हाला अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. हा बॉल पुन्हा एकदा सलमानने हा बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर आणि आता मात्र लगातारचा दुसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर ते सागर हिंगे यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार येथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची